रणी निघतो शूर न पाहे माघारे. संत तुकोबारायांचा अभंग प्रत्येक देशाच्या सैनिकाला तंतोतंत लागू होतो. जपानचा एक सैनिक या अभंगाप्रमाणेच युद्धभूमीवर गेला आणि युद्ध संपलं तरीही तो 29 वर्ष एकटा शत्रूंशी लढत राहिला. कारण त्याला सांगितलं गेलं होतं की काहीही झालं तरी सरेंडर करायचं नाही, आत्महत्या करायची नाही. आणि मग काय, सैन्याच्या कमांडरने दिलेल्या या आदेशाचं पालन त्याने युद्ध संपल्यानंतरही तब्बल 29 वर्ष केलं. तरीही तो सरेंडर झाला नाही. शेवटी रिटायर झालेल्या त्या आदेश देणाऱ्या कमांडरलाच त्या सैनिकाला परत बोलवण्यासाठी जावं लागलं. त्या सैनिकाची पूर्ण स्टोरी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाज आवाजा. साल 1944, दुसरं महायुद्ध जोरात सुरू होतं. जपानने अमेरिकेशी लढण्यासाठी त्यांच्या सैन्याची माहिती गोळा करण्यासाठी 26 डिसेंबर 1944 रोजी जपानच्या काही सैनिकांना फिलिपिन्समधील लुबांग बेटावर सोडलं. या जपानी सैनिकांना या बेटावर पाठवण्याआधी त्यांना आदेश देण्यात आले, काहीही झालं तरी सरेंडर करायचं नाही, आत्महत्या करायची नाही. आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ. 10 दिवस, 1 वर्ष, 5 वर्ष लागली तरी आम्ही येऊ. तुम्ही लपून राहायचं आणि शत्रूची माहिती गोळा करत राहायची आणि त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा आणत राहायचा. हा आदेश मनात घेऊन बेटावर उतरलेल्या सैनिकांमध्ये एक 23 वर्षांचा सैनिक होता. नाव हिरो ओनोडा. या बेटावर उतरल्यानंतर हिरो ओनोडा आणि इतर जपानी सैनिक तिथे आधीच असलेल्या दुसऱ्या सैनिक तुकडीला भेटले, ज्याने आधीच त्या बेटावर जंगलात बंकर वगैरे बांधले होते. फेब्रुवारी 1945 मध्ये अमेरिकेने संपूर्ण ताकदीने हल्ला केला आणि बेट ताब्यात घेतलं. जपानी सेनेने अमेरिकन सैन्याशी अधिक काळ लढा देता यावा आणि नुकसान कमी होण्यासाठी लहान लहान गटांमध्ये विभागणी केली. हिरो ओनोडा आपल्या 4 लोकांच्या गटात सर्वात सिनियर होते. त्यांच्या गटातील इतर 3 साथीदार होते किन्शिची कोझुका, युची अकाट्सू आणि शोईची शिमाडा. अमेरिकन सैन्याने बेट पिंजायला सुरुवात केली होती. जो जपानी सैनिक दिसेल त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केलं जात होतं. त्यामुळे अनेक जपानी सैनिक मारले गेले आणि काहींनी सरेंडर केलं. पण हिरो ओनोडा आणि त्यांचे 3 साथीदार जंगलात लपून राहिले. जंगलात लपून त्यांनी अमेरिकन सैन्यावर गनिमिकावा सुरूच ठेवला. ते कधी त्यांच्या सैन्य तुकड्यांवर, कधी त्यांच्या सप्लाई चेनवर हल्ला करत राहिले. काही महिन्यांनी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ले केले. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने युद्धातून माघार घेऊन आत्मसमर्पण करण्याची घोषणा केली. काही दिवसांनी दुसरं महायुद्ध समाप्त झालं. पण याची काहीच कल्पना हिरो ओनोडा आणि त्याच्या साथीदारांना नव्हती. तो काही इंटरनेट, स्मार्टफोनचा जमाना नव्हता, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवणं खूपच कठीण होतं. त्यावेळी जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात पराभूत झालेल्या देशांचे सैनिक आत्मसमर्पण करत नव्हते. अशा सैनिकांमध्ये सर्वाधिक संख्या जपानी सैनिकांची होती. हे सैनिक युद्ध संपल्यानंतर सुद्धा आपल्या देशासाठी लढतच होते. त्या सैनिकांचे अमेरिकेने, जपानने फिलिपिन्सच्या जंगलात हजारो पॅम्पलेट्स टाकले, ज्यामध्ये युद्ध संपल्याचं घोषित करण्यात आलं होतं आणि लिहिलं होतं की लपलेल्या सैनिकांनी बाहेर यावं. हिरो ओनोडा आणि त्याच्या साथीदारांना सुद्धा हे पॅम्पलेट्स मिळाले, पण त्यांना वाटलं की हा अमेरिकेचा डाव आहे, म्हणून ते पॅम्पलेट्स जाळून हिरो आणि त्याचे साथीदार लपून हल्ले करत राहिले. असं होत 5 वर्ष उलटली तरी सुद्धा हिरो आणि साथीदारांना असं वाटत होतं की युद्ध सुरूच आहे. लुबांग बेटावरून बऱ्याच प्रमाणात अमेरिकन सैन्य परतलं होतं. फिलिपिन्सचे स्थानिक लोक त्यांच्या शेती व्यवसायाच्या कामाला सुद्धा लागले होते. पण हिरो ओनोडा आणि त्याची टीम युद्धाच्या मोडमध्येच होती. ते फिलिपिन्सच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर, स्थानिकांवर हल्ला करून, लूटमार करून परत जंगलात लपत होते. शेवटी वैतागून फिलिपिन्स सरकारने पुन्हा नवीन पॅम्पलेट्स छापले. त्यामध्ये लिहिलं, बाहेर या, युद्ध संपलंय, तुम्ही हरलात. पण पुन्हा यावर विश्वास न ठेवता हिरो ओनोडा आणि त्याच्या टीमने हल्ले सुरूच ठेवले. युद्ध समाप्तीच्या 7 वर्षांनंतर म्हणजे 1952 मध्ये एक अंतिम प्रयत्न केला गेला, लपलेले सैनिक बाहेर काढण्याचा. त्यावेळी त्या सैनिकांच्या कुटुंबांचे फोटो असलेले पॅम्पलेट छापले आणि जंगलात टाकले गेले. पण त्याकडे सुद्धा त्या सैनिकांनी दुर्लक्ष केलं. काही वर्ष गेली आणि त्या सैनिकांच्या दहशतीने घाबरलेल्या फिलिपिन्सच्या स्थानिक लोकांनी स्वतः शस्त्र उचलली. पुढे 1959 पर्यंत हिरो ओनोडाच्या एका साथीदाराने आत्मसमर्पण केलं. एक जण मरण पावला. त्यानंतर एका दशकानंतर हिरो ओनोडाचा शेवटचा साथीदार स्थानिक पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. आता दुसरं महायुद्ध संपून 25 वर्ष झाली होती, तरी सुद्धा हिरो ओनोडा यांनी युद्ध संपवलं नव्हतं आणि आत्मसमर्पण सुद्धा केलं नव्हतं. कारण कमांडरकडून युद्ध थांबवण्याचे आदेश मिळाले नाहीत. ते त्या आदेशासोबत आले होते की आत्मसमर्पण करायचं नाही आणि शत्रूला शक्य तितका जास्त धोका देत राहायचं, ज्यामुळे जपान अमेरिकन हल्ल्यातून सुरक्षित राहील.
हिरो ओनोडा या माणसाने त्या आदेशाचं पालन करत आपलं अधिक आयुष्य लुबांगच्या जंगलातच घालवलं. आता ते पूर्णपणे एकटे होते, पण ते युद्धातून मागे हटायला तयार नव्हते. कशा तरी प्रकारे ही बातमी जपान सरकारपर्यंत पोहोचली की त्यांचा एक सैनिक अजूनही तिथेच आहे. तेव्हा जपानी सरकारने लगेच लुबांगच्या जंगलात शोध मोहीम सुरू केली. खूप दिवसांच्या शोध मोहिमेनंतर हिरो ओनोडा सापडले, पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना सरेंडर न करण्याचे आदेश मिळाले होते. तो त्या आदेशांचं पालन करतोय. शोध मोहिमेवर असलेल्या लोकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण हिरो ओनोडा सरेंडर करण्यास नकारच देत राहिले. शेवटी जपानला जाऊन ज्या कमांडरने हिरो ओनोडाला आदेश दिले होते त्यांना बोलावण्यात आलं. ते आता रिटायर झाले होते. ते सुद्धा हे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि हिरो ओनोडाला परत आणण्यासाठी ते फिलिपिन्सला लुबांगला पोहोचले. आणि 1974ला अखेर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर तब्बल 29 वर्षांनी हिरो ओनोडा यांनी सरेंडर केलं. जेव्हा ते लुबांग बेटावर गेले होते तेव्हा ते 23 वर्षांचे होते आणि जेव्हा त्यांनी सरेंडर केलं तेव्हा ते 52 वर्षांचे होते. त्यांनी फिलिपिन्सच्या पोलिसांसमोर सरेंडर केलं. युद्धाच्या नियमानुसार त्यांना जपानच्या हवाली सुपूर्द करण्यात आलं. जेव्हा ते जपानला परतले तेव्हा एखाद्या सेलिब्रिटीसारखं त्यांचं स्वागत करण्यात आलं. ते जपानचे हिरो बनले होते. पुढे त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर नो सरेंडर माय 30 इयर वॉर हे पुस्तक लिहिलं, जे बेस्ट सेलर ठरलं. पुढे 2014 साली वयाच्या 91व्या वर्षी या जपानच्या शूरवीराने अखेरचा श्वास घेतला. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.